जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, विशेषतः राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। थकीत वेतन थकबाकी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगाने कोणता तो लाभ कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 19 मार्च 2025 रोजी निर्गमित झालेलं शिक्षण संचालनालयाचं अतिशय महत्त्वपूर्ण असे परिपत्रक आहे। सन 2024-25 मध्ये थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये त्रुटी पूर्ततेकरता परत करण्याबाबतलं महत्त्वपूर्ण असे परिपत्रक आहे। या परिपत्रकाच्या अनुषंगानं 2024-25 मध्ये राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांची 1 ते 6 वर्ष कालावधीची थकीत वेतन देयके संचालनालय स्तरावर मान्यतेसाठी प्राप्त झालेले आहेत आणि 2024-25 मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयकावर कार्यवाही करतेवेळी शिक्षण संचालनालय स्तरावर ऑनलाईन प्रणालीमध्ये मान्य, अमान्य, अप्रूव्ह, रिजेक्ट असे 2 पर्याय उपलब्ध होते आणि यानुसार योग्य देयके मान्य करण्यात आलेले आहेत आणि ज्यांच्यामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशी देयके रिजेक्ट करण्यात आलेले आहेत। आता तथापि अशी देयके जी आहेत ती अंतिमतः अमान्य करण्यात आलेले आहेत आणि या देयकांच्या संदर्भात त्रुटी पूर्तता करून सदरील देयके ऑनलाईन प्रणालीमध्ये विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या मार्फत 20 मार्च 2025 पर्यंत सादर करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच जी देयके अप्रूव्ह करण्यात आलेली आहेत ती मान्य झालेली आहेत आणि जी रिजेक्ट केलेली आहेत त्या संदर्भातली त्रुटी पूर्तता करून सदरील देयके ऑनलाईन प्रणालीमध्ये परत एकदा पाठवून ती प्रोसेस जी आहे ती पूर्ण करावी लागणार आहे। त्यामुळे निश्चितच ज्या कर्मचाऱ्यांची वेतन जे आहे ती वेतन थकबाकी आहे त्यांना आता परत एकदा त्रुटी पूर्तता करून या संदर्भातली कार्यवाही करावी लागणार आहे। ज्यांची त्रुटी पूर्तता झालेली आहे, मान्य झालेली आहे, त्यांना त्यांचं वेतन थकबाकी जे आहे ती मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच वेतन थकबाकी संदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। 7व्या वेतन आयोगातील वेतन थकबाकी किंवा इतर जी थकीत वेतन देयके जे आहेत त्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।